प्रेम हे बावरे भाग 9। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। तर मागील भागात आपण पाहिले की पिहू प्रणवनी सांगितलेल्या कॉफी शॉपकडे वळते, पण जसं कॉफी शॉपजवळ येऊ लागली तसं तिचे पावले जड होत आहेत असं तिला वाटू लागलं। भीतच तिने कॉफी शॉपमध्ये पाऊल ठेवले व नजरेने पाहिलं। प्रणवला शोधू लागली। आतापासून पुढे पिहू कॉफी शॉपमध्ये पोहोचली व प्रणवला शोधू लागली। तिचं हृदय खूप जोराने धडकत होतं, जसं काही आता हा बाहेरच येईल। पायही थरथरत होते। प्रणवनेही पिहू आल्याचं पाहिलं व तो तिच्याकडे गेला। चल तिकडे बसू म्हणून तिला एका टेबलाच्या दिशेने इशारा केला। पिहूही त्याच्या पाठीमागे चालू लागली व ते एका टेबलावर बसले। प्रणवने कॉफीची ऑर्डर दिली। काय बोलावं ते दोघांनाही सुचत नव्हते। दोघेही गप्पच बसून होते। थोड्या वेळाने प्रणवनेच बोलायला सुरुवात केली। उशीर केलास यायला? पिहू म्हणाली। हो, कॉलेज सुटल्यावर आले ना। पुन्हा दोघे शांत। प्रणव पिहूकडे पाहत होता आणि पिहू इकडे तिकडे पाहत होती। तेवढ्यात कॉफी आली। मग काय, दोघेही कॉफी पिऊ लागले। पिहूच्या लक्षात आलं। पिहू म्हणाली, प्रणव, तू फ्रेंडशिप बँड आणलास? प्रणव म्हणाला, अरे हो, मी विसरलोच होतो। आणि त्याने खिशात हात घातला व बँड बाहेर काढलं। तोपर्यंत पिहूनेही बॅग उघडली व तिनेही फ्रेंडशिप बँड समोर ठेवलं। तसं दोघेही हसू लागले, कारण दोघांनीही एकसारखंच बँड आणलं होतं। पिहू तर किती वेळ चॉईस करत बसली होती आणि शेवटी दोघेही सेमच घेऊन आले होते। दोघांनीही ते एकमेकांच्या हातावर बांधलं व कधीच काढायचे नाही असं ठरवलं। प्रणव म्हणाला, तुला काहीतरी सांगू का? पिहू म्हणाली, हा सांग ना, असा विचारत का आहेस? प्रणव म्हणाला, तू असं कोणाशीही मोकळेपणाने बोलत जाऊ नकोस। मला माहीत आहे तुझ्या मनात काही नसतं, पण समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतो हे आपल्याला कुठे माहीत असतं। आणि आपल्या अशा मोकळेपणाने बोलण्याने समोरच्याचा गैरसमज होतो। पिहूला समजलं होतं प्रणव नितीनबद्दल बोलत आहे। पिहू म्हणाली, अरे तसं काही नाही। नितीन बोलतो माझ्यासोबत, पण ते फक्त स्टडीबद्दल। इतर आम्ही कधीच आजवर दुसऱ्या विषयावर बोललो नाही। खरं तर प्रणव नितीनबद्दलच बोलत होता, पण त्याला ते तसं दर्शवायचं नव्हते। प्रणव म्हणाला, मी नितीनबद्दल नाही बोलत। कोणीही असले तरी असं मोकळेपणाने बोलत जाऊ नको। फ्रेंड म्हणून सांगत आहे। समजत असेल तर समज, नाहीतर राहू दे। पिहूने पाहिलं प्रणव थोडा रागात दिसत होता। तिला थोडं आश्चर्य वाटलं, पण तो रागावला म्हणून ती शांत बसली व त्याला पटेल असं बोलली, ओके, मी नाही बोलणार असं कोणाशी। ठीक आहे, प्रणव म्हणाला, मी सांगतो म्हणून असं बोलू नको। तुला पटत असेल तर कर। पिहू म्हणाली, हो, पटलं। पिहू असं बोलतच प्रणवच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली। पिहूला वाटलं, बरं झालं बाबा, एकदाचा हसला तरी। किती रागावतो हा तर। वेळ होत होता पिहूलाही घरी जायला, पण तिला जावंसं वाटत नव्हते आणि प्रणवलाही अजून थोडा वेळ बसावं आणि बोलावं असंच वाटू लागलं होतं दोघांना। पिहूला आतापर्यंत वाटणारी भीती तर कुठच्या कुठे पडून गेली होती आणि प्रणववर थोडा विश्वास बसला होता। प्रणव म्हणाला, वाटतच नाही ना पहिल्यांदा भेटलो आहे? पिहू म्हणाली, हो, मलाही, पण आता मी जाते। कॉलेज केव्हाचं सुटलं आहे, आई वाट पाहत असेल। प्रणव म्हणाला, फक्त थोडा वेळ थांब ना। पिहू म्हणाली, नको, कॉफीही संपली आणि उशीर झाला आहे। प्रणव म्हणाला, ओके, चल। दोघेही कॉफी शॉपमधून बाहेर येत होते की प्रणवचं लक्ष शेजारी असणाऱ्या फुलझाडावर गेलं। त्याने पिहूला थांबवलं व फुलांजवळ थांब, एक फोटो काढतो म्हणून तिचा एक फोटो काढला। पिहू नको बोलत होती, पण असू दे, आपल्या फ्रेंडशिपची आठवण म्हणून त्याने काढलाच। दोघेही घरी गेले। पिहूला तर आज खूप आनंद झाला होता। प्रणवबद्दल आदरही वाटू लागला होता। किती चांगला आहे ना तो। पहिल्यांदा भेटूनही असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा भेटतो आहे। किती जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं आणि अजून थोडा वेळ थांबावं वाटत होतं, पण काय करणार, वेळ नव्हता ना। प्रणवही खुश होता। त्याने घरी गेल्यावर पिहूला मेसेज केला। पिहू त्याचाच विचार करत बसली होती। प्रणवचा मेसेज पाहून हलकीशी स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली।
आणि 1 सेकंदही न घालवता तिने लगेच त्याला रिप्लाय दिला. प्रणव म्हणाला, हॅलो. पिहू म्हणाली, हां बोल ना. प्रणव म्हणाला, काय मोबाईल घेऊनच बसली होतीस का? इतक्या फास्ट रिप्लाय? पिहूच्या लक्षात आले आपण खूपच गडबड केली. पिहू म्हणाली, नाही, मी मेसेज वेळ पाहायला घेतला होता आणि तेवढ्यातच तुझा मेसेज आला. प्रणव म्हणाला, ओ, मला वाटलं माझी वाट पाहत होतीस की काय? पिहू म्हणाली, नाही, तसं काही नाही. प्रणव म्हणाला, तुला भेटून आज खूप छान वाटलं. पिहू म्हणाली, हो, मलाही. प्रणव म्हणाला, वाटतच नव्हतं की पहिल्यांदा भेटत आहे तुला. पिहू म्हणाली, हो, मलाही तसंच वाटलं. प्रणव म्हणाला, परत कधी भेटायचं? पिहू म्हणाली, काय? प्रणव म्हणाला, अगं परत कधी भेटायचं आपण? पिहू म्हणाली, अरे आजच तर भेटलो ना आपण आणि तू लगेच पुढचं विचारतो. प्रणव म्हणाला, का? तुला भेटायचं नाही का? पिहू चिडला वाटतं हा. अरे नाही, भेटू पुन्हा कधीतरी. प्रणव म्हणाला, खरंच? पिहू म्हणाली, हो. प्रणव म्हणाला, थँक्यू. पिहू म्हणाली, अरे फ्रेंड्स आहे ना आपण, मग नो सॉरी, नो थँक्यू. प्रणव म्हणाला, ओके, बरं मॅडम. पिहू म्हणाली, बाय, बोलू नंतर. प्रणव म्हणाला, ओके, बाय. पिहू आणि प्रणवची चांगली मैत्री झाली होती. प्रणव पिहूची खूप काळजी घेई. एकदा पिहू आजारी होती तरी कॉलेजला आली होती, पण क्लासरूम बाहेर आली नाही. प्रणवच आज तिच्या क्लासरूममध्ये जातो. पाहतो तर लेक्चर नसतो आणि पिहू डेस्कवर झोपलेली असते. तिचा चेहरा खूप कोमेजून गेलेला असतो. प्रणव सायलीला विचारतो, तिला काय झालं आहे? सायली सांगते, आजारी आहे. मग ही कॉलेजला का आली? तो सायलीसोबत बोलतच असतो की पिहू त्याला पाहते आणि कोमजलेल्या चेहऱ्याने एक हलकीशी स्माईल देते. प्रणव मात्र काळजी घे असं म्हणून निघून जातो. कॉलेजमध्ये जास्त बोलणार तरी काय, पण त्याला पिहूचा राग आलेला असतो. तिच्याशी बोलायचं नाही असंच तो ठरवतो. पण त्याला पिहूचा उदास चेहरा आठवतो आणि तो तिला मेसेज करतो. प्रणव, हॅलो. पिहू, प्रणव, कशी आहेस? तब्येत कशी आहे? पिहू, ठीक आहे, आता थोडं बरं वाटत आहे. प्रणव, डॉक्टरकडे गेली होतीस का? पिहू, हो, दुपारीच. औषधही घेतलं आहे, उद्यापर्यंत होईन ठीक. आता मात्र प्रणव थोडा जास्तच रागात येतो. प्रणव, आजारी आहेस आणि कॉलेजला कशाला आलीस? इतकी अभ्यासू कधीपासून झालीस? स्वतःकडेही थोडं लक्ष देत जा. पिहूला वाटतं, झालं याचं चालू, आला राग. राग तर याच्या नाकावरच असतो. खडूस कुठला. आजारी माणसाला तर प्रेमानं बोलावं, पण नाही, हा काही सुधारणार नाही. पिहूने मेसेज केला, आजारी माणसाला असं बोलतात का? प्रणव, मग कसं बोलतात? पिहू, अरे थोडा धीर द्यावा, प्रेमानं बोलावं. तुझ्या अशा रागाने तर माणूस अजून आजारी पडेल की काय? प्रणव, ते प्रेमानं बोलणं बिलणं मला नाही जमत. मी असाच आहे आणि असंच बोलता येतं मला. पिहू, बरं, आता यावर काय बोलणार? बिचारी बसली शांत. प्रणव, काळजी घे आणि वेळेवर औषध घे आणि कॉलेजला येऊ नकोस पूर्ण बरी होईपर्यंत. पिहू, ओके, बरं. झालं का तुझं? की अजून काही आज्ञा आहेत माझ्यासाठी? प्रणव, नाही, आज एवढाच. चल आराम कर, झोप, लवकर बरी हो. पिहू, हो, बाय. पिहू दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाते. आज तिला थोडं बरं वाटत होतं. प्रणव तिला पाहतो. काल तर सांगितलं होतं येऊ नको म्हणून, तर हो बोलली आणि आज तरीही आली. पागल आहे ही पोरगी तर. आज पुन्हा तो पिहूच्या क्लासरूममध्ये जातो. क्लासरूममध्ये पिहू एकटीच बसलेली असते. प्रणवला असं एकदम आलेलं पाहून ती गोंधळून जाते. तेवढ्यात प्रणव एक पॅकेट काढून तिच्या डेस्कवर ठेवतो. प्रणव म्हणाला, औषध आहे, मी डॉक्टर्सना विचारून आणलं आहे. याने तू लवकर बरी होशील. पिहू म्हणाली, अरे पण. पिहू पुढे काही बोलण्याचे आधीच प्रणव तिथून निघूनही जातो. पिहू विचार करते, कसा आहे ना हा? कधी चिडतो, कधी रागावतो, पण मनात किती काळजी आहे याच्या माझ्यासाठी. खरंच मित्र असावा तर प्रणवसारखा. जसजसे दिवस जात होते, प्रणवची अनेक रूपे पिहू पाहत होती. कधी रागीट, कधी खूप समजूतदार, कधी खूप कठोर. आणि जितकं ती प्रणवला समजू लागली तितकीच ती त्याच्यात गुंतत चालली होती.
प्रणव दिसला नाही की ती अस्वस्थ होत होती. कॉलेजला आल्या आल्या पहिलं ती प्रणवची बाईक दिसते का पाहत असे. बाईक दिसली की प्रणव आला आहे हे तिला कळे. प्रणवची एक झलक पाहण्यासाठीही पिहू आता वेडी होऊ लागली होती. काय होत आहे हे तिला कळेना झालं होतं. पण ती प्रणवशिवाय आजकाल कोणताच विचार करेनाशी झाली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.